आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या पारंपरिक समाज व्यवस्थेचा कुठेतरी धक्का लागणारा ठरतोय. तो विषय म्हणजे तरुणाईमध्ये वाढणारी नो किड्स राहण्याची प्रवृत्ती. एकेकाळी लग्न झालं की पाळणा कधी हलणार हा प्रश्न विचारणं हक्काचं मानलं जायचं. पण आजची पिढी या प्रश्नाला पूर्णपणे छेद देताना दिसतीये. अनेक तरुण जोडपी आता उघडपणे सांगत आहेत की आम्हाला मुलं नको आहेत. ही केवळ एक फॅशन नाही तर यामागे खूप खोलवर विचार, भीती आणि बदललेली जीवनशैली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कारणांचा आढावा घेणार आहोत ज्यामुळे आजची तरुणाई पालकत्व स्वीकारण्याऐवजी स्वतःच्या स्वातंत्र्याला अधिक महत्त्व का देत आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. आजच्या काळात एका मुलाचं संगोपन करणं, त्याला चांगलं शिक्षण देणं आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं ही अत्यंत खर्चिक बाब झालेली आहे. मध्यमवर्गीय तरुणांना स्वतःचं घर घेताना आणि शहरातल्या वाढत्या खर्चाशी जुळवून घेताना नाकी नऊ येतात. अशा परिस्थितीत मुलाच्या भविष्याची जबाबदारी घेणं त्यांना आर्थिकदृष्ट्या अशक्य वाटायला लागलंय. आम्ही स्वतःचं कष्टाने जगत आहोत तर मुलाला या महागाईच्या खाईत का ढकलायचं असा विचार करून अनेक जण मुलं नको असल्याचा निर्णय घेतात. आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे येणारं दडपण पालकत्वाच्या आनंदावर विरजण घालतंय. आजच्या स्पर्धात्मक जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तरुणांना खूप कष्ट करावे लागतात. विशेषतः स्त्रियांसाठी करिअर आणि मुलांचं संगोपन यांचा मेळ घालणं आजही खूप आव्हानात्मक आहे. अनेक महिलांना असं वाटतं की मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या प्रगतीला ब्रेक लागेल किंवा त्यांना आपल्या स्वप्नांशी तडजोड करावी लागेल. आजची पिढी ही वर्कहोलिक आहे आणि त्यांना आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचं आहे. या प्रवासात मुलं ही जबाबदारी किंवा अडथळा ठरू शकतात अशी धारणा निर्माण झाल्यामुळे अनेक जोडपी करिअर फर्स्ट या धोरणाला प्राधान्य देत आहेत. आजच्या तरुणाईला फिरायला आवडतं, नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात, कोणत्याही बंधनाशिवाय जगणं प्रिय आहे. मुलाच्या आगमनानंतर पुढची 20 वर्ष आपलं आयुष्य त्याच्या भोवतीच केंद्रित होईल ही भीती त्यांना सतावते. मुलं असल्यावर अचानक ट्रिपला जाणं, उशिरापर्यंत बाहेर थांबणं किंवा स्वतःच्या छंदांना वेळ देणं कठीण होतं. आपल्या आयुष्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असावं आणि कोणाचीही जबाबदारी अंगावर नसावी ही मानसिकता नो किड्स संस्कृतीला खतपाणी घालताना दिसते. त्यांना स्वतःसाठी जगायचं आहे, कोणाच्या तरी पालकत्वाच्या जबाबदारीखाली दबून जायचं नाहीये. आज हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज, वाढतं प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता हे विषय देखील अधिक गंभीर झालेले आहेत. अनेक संवेदनशील तरुणांना असं वाटतंय की ज्या जगाचा अंत जवळ येत आहे, जिथे जगणं इतकं कठीण झालं आहे, तिथे एका नवीन जीवाला जन्माला घालणं हा त्याच्यावर अन्याय ठरेल. जगाची लोकसंख्या आधीच खूप जास्त आहे आणि वाढत्या स्पर्धेमुळे भविष्यात युद्ध किंवा पाण्याची टंचाई यांसारख्या समस्यांना मुलांना सामोरं जावं लागेल. ही भीती त्यांना पालक होण्यापासून रोखत आहे. हा एक प्रकारे त्यांचा जागतिक स्तरावरचा निषेध किंवा चिंतेचा भाग आहे. आजची पिढी आपल्या मानसिक आरोग्याबाबतही खूप जागरूक आहे. अनेकांनी स्वतःच्या बालपणात आईवडिलांमधलं भांडण, कौटुंबिक कलह किंवा चुकीच्या पद्धतीने झालेलं संगोपन अनुभवलेलं असतं. या ट्रॉमामुळे त्यांना भीती वाटते की आपणही चांगले पालक ठरू शकू की नाही. जर आपण स्वतः मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट नसू तर मुलाला चांगलं आयुष्य कसं देऊ शकू हा प्रामाणिक प्रश्न त्यांना पडतो. स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि मुलाला चुकीच्या वातावरणात वाढवण्यापेक्षा त्याला जन्मालाच न घालणं त्यांना अधिक योग्य वाटतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांना सांभाळायला आजी आजोबा, काका काकू असायचे. पण आता विभक्त कुटुंब पद्धती आली. पती आणि पत्नी दोघेही नोकरी करू लागले तर मुलाला कोणाकडे ठेवायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पाळणा घरांवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही आणि पूर्णवेळ मुलासाठी नोकरी सोडणंही परवडत नाही. पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेचा अभाव असल्यामुळे तरुण जोडपी पालकत्वाच्या जबाबदारीला घाबरत आहेत. त्यांना वाटतं की मुलाला योग्य वेळ देता येणार नसेल तर त्याला जन्माला घालण्यात काही अर्थ नाही. बाळंतपणाच्या वेदना, शरीरात होणारे बदल आणि प्रसूतीनंतर येणारं नैराश्य म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन याबद्दल आता सोशल मीडियामुळे खूप माहिती उपलब्ध होतीये. अनेक स्त्रियांना गरोदरपणातील गुंतागुंतीची आणि त्यानंतरच्या शारीरिक बदलांची भीती वाटते. आधुनिक वैद्यकीय शास्त्र प्रगत असलं तरी प्रसूती ही एक नैसर्गिक कठीण प्रक्रिया आहे ज्याची धास्ती अनेक तरुणींनी घेतली आहे. केवळ वंशाचा दिवा हवा म्हणून स्वतःच्या शरीराला या त्रासातून नेणं त्यांना पटत नाहीये. त्यामुळे चाइल्ड फ्री राहण्याचा कल वाढतोय. आजच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे आणि नाती पूर्वीसारखी घट्ट उरली नाहीत. उद्या जर आमचा घटस्फोट झाला तर मुलांचं काय होईल हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. एका तुटलेल्या घरात मुलाचं बालपण उद्ध्वस्त करण्यापेक्षा मूल नसलेलंच बरं असा व्यावहारिक विचार आजची पिढी करताना दिसते. नात्यात निर्माण झालेली ही अनिश्चितता आणि अविश्वासाची भावना पालकत्वाच्या आड येतीये. त्यांना आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवायचा आहे पण मुलांच्या माध्यमातून त्या नात्याला आयुष्यभराचं बंधन बनवायचं नाहीये. आत्ताच्याच पिढीने पाहिलं आहे की त्यांच्या पालकांनी मुलांसाठी किती त्याग केला आहे
आणि स्वतःचं आयुष्य बाजूला सारलं. ही पिढी त्यागापेक्षा आनंदावर अधिक विश्वास ठेवते. त्यांना सॅक्रिफाईस करणं हे महान वाटण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याचं नुकसान वाटायला लागलंय. स्वतःच्या आवडीनिवडी, करिअर आणि फिरणं याला ते अधिक महत्त्व देतात. पालकत्वाला ते आयुष्याचा अंत मानू लागले आहेत. जिथे स्वतःचे स्वप्न मारून मुलांसाठी जगावं लागतं, ही बदललेली मूल्य अवस्था जुन्या पिढीला पटणारी नसली तरी ती आजचं वास्तव आहे. काही तरुण हे जगाच्या कल्याणाचा विचार करून हा निर्णय घेतात. त्यांना वाटतं की जगाची लोकसंख्या कमी होणं गरजेचं आहे. जर कोणाला मूल हवंच असेल तर अनाथ आश्रमातून दत्तक का घेऊ नये असा विचार करणाराही एक मोठा वर्ग तयार होत आहे. नवीन जीव जन्माला घालण्यापेक्षा आधीच अस्तित्वात असलेल्या अनाथांना चांगलं आयुष्य देणं त्यांना अधिक समाजहितकारक वाटतं. हा एक नैतिक आणि सामाजिक दृष्टिकोन आहे जो अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये दिसून येतोय. पालकत्व ही 24 तास 365 दिवस चालणारी नोकरी आहे. यात सुट्टी नसते. आजची पिढी स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला शिकली आहे. मुलांच्या रडण्याने झोप मोड होणे, त्यांचे डायपर्स बदलणे, त्यांच्या आजारपणात रात्र जागून काढणे या गोष्टी त्यांना खूप कष्टदायक वाटायला लागल्यात. त्यांना आपलं आयुष्य खूप सोपं आणि तणावमुक्त हवं आहे. कोणतीही मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन आपल्या सुखात व्यत्यय आणण्याची त्यांची इच्छा नाही, म्हणून ते नो किड्सचा पर्याय निवडतात. पूर्वी लग्नानंतर मुलं होणं हे अनिवार्य मानलं जायचं, अन्यथा समाजात मान मिळत नसे. पण आता हे समज हळूहळू बदलत चालले आहेत. शहरी भागात चाइल्ड फ्री राहणाऱ्या जोडप्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. त्यांना वेडं ठरवण्याऐवजी त्यांच्या निर्णयाचा आदर करणारे लोकही आता आहेत. जेव्हा समाजाचा दबाव कमी होतो तेव्हा लोक स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ लागतात. ही सामाजिक मोकळीक मिळाल्यामुळे अनेक जण उघडपणे हा मार्ग स्वीकारताना दिसतायत. अनेक तरुणांना असं वाटतं की मुलांच्या जबाबदारीत अडकण्यापूर्वी त्यांना स्वतःला ओळखायचं आहे, त्यांच्या जगाचा प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत आणि स्वतःची प्रगती करायची आहे. मुलांच्या संगोपनात मिळणारा आनंद हा त्यांच्यासाठी दुय्यम आहे, तर स्वतःचा विकास हा प्राथमिक आहे. त्यांना वाटतं की आयुष्य एकदाच मिळतं आणि ते स्वतःच्या अटींवर जगणं हा त्यांचा अधिकार आहे. या स्वकेंद्रित विचारसरणीमुळे पालकत्वाची ओढ कमी होत चालली आहे. नो किड्स राहण्याचा निर्णय हा वैयक्तिक असला तरी त्याचे दूरगामी परिणाम समाजावर होणार आहेत. जपान आणि युरोपातील देशांप्रमाणेच जर भारतातही तरुणांनी मुलं नको म्हटलं तर भविष्यात तरुणांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची संख्या वाढेल. पण शेवटी प्रत्येक जोडप्याला आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना कोणत्या कारणांमुळे मुलं नको आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. हा बदल केवळ विरोधासाठी नाही तर बदलत्या काळाचं एक प्रतिबिंब आहे ज्याला आपण नाकारू शकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.